आहे का उपीट कसं होतं? अत्यंत निकृष्ट दर्जाचं नाश्ता या ठिकाणी यांनी दिला आणि 2-3 वेळा आम्ही तक्रार केली, हे कोणीच ऐकण्यासाठी तयार नाही. माझी विनंती आहे आमदार साहेबांना, तुम्ही आज या हाऊसमध्ये हा प्रश्न उचलायला लावा. कर याचे व्हिडिओ कर, मी त्या हाऊसमध्ये टाकतो. सर, आई एम सॉरी फॉर दैट सर. अभी करके देता हूँ. यू हैव टू सर, ऑलवेज सर. ये सर, ऑलवेज सॉरी सर. ये देखो, ये क्या है क्वालिटी, ये क्या है, ये पानी है ना, ये पानी है. मैं अभी ये खा के देखो तुम. मैं अभी करके ये क्या बोलता है मैनेजर, कोई भी लोग पूछता है, आमदार के जो पास लोग आते हैं वही लोग आते हैं, बाहर के लोगों को आते हैं. एकदम सही बोला. एकदम आपको लीडर कौन आएगा सर आपके साथ? जिल्हा परिषदेचा कृषी सभापती आहे. आता हे म्हणतात आमदार तुमचे कुठे आहेत, असे हे बोलतात. आम्ही काय काय चिल्लर लोक आहोत का सांगा. कालही तक्रार केली, सब पूछता कालही तक्रार केली, परंतु येईन ऐकायला तयार नाही. नहीं सर, ऐसा नहीं रहता. देखो, हमारे को चारा नहीं रहता, इसलिए हमारे को यहाँ आके खाना पड़ता. कृपा है तो इसके पैसे मिल रहे ना तुझे, मिल रहे कि नहीं, क्या फोकट में दे रहा है. इडली आहे, टोटल सगळंच क्वालिटी नाही का? कुठल्याच याला क्वालिटी नाही. आणि काल सुद्धा मी नाश्ता केला, त्यावेळेस त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी ऐकलं नाही. हे कोण आहे, ते मॅनेजर आहेत, ते कोण आहे, त्यांना आम्ही सांगितलं. आमच्या आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं, परंतु हे काहीच लक्ष द्यायला तयार नाही आणि आमचं काहीच होत नाही. असं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशन चालू असताना अनेक आमदार हे आमदार निवासात राहत आहेत. मात्र आमदार निवासात जे जेवण कॅन्टीनचं आहे त्याबाबत अनेक तक्रारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत. काही व्हिडिओ तुम्ही समोर आणलेत, त्यात जसं जेवण हवं आमदार निवासात तसं मिळत नाही. काय नेमक्या तक्रारी आहेत? आम्ही आमदार निवासमध्ये 335 रूममध्ये गेली 4 दिवस राहतोय आणि पहिल्या 1-2 दिवसामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला संधी द्या, आम्ही सुधारणा करूयात. पण आज जेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी सकाळी 9:15 वाजता नाश्ता करण्यासाठी गेलो, तिथं उपीट, उपमा आणि शिऱ्याची मी ऑर्डर केली, तर ते अक्षरशः कच्चं होतं. हे माझं एकट्याचंच म्हणणं नाही, तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं. त्यांना तिथल्या व्यवस्थापकाला मी बोलावून त्याला चेक करण्यास सांगितलं. त्यांनाही ते मान्य केलं की साहेब आज कच्चं आहे, उद्या आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. पण माझं म्हणणं असं आहे की आज 6 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यापैकी 4 दिवस तुमची क्वालिटी सुधारत नसेल तर मग इथे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं जातं की या वरण पण दाखवतात एका व्हिडिओमध्ये. हो, ते त्याची क्वालिटी जे सांबर म्हणून त्यांनी दिलं ते अतिशय त्याचा दर्जा चांगला नव्हता असं माझं म्हणणं आहे. आणि मी टेस्ट केल्यानंतर आणि दुसऱ्या लोकांनी देखील टेस्ट केल्यानंतर त्यांचंही तेच म्हणणं आहे की हे निकृष्ट दर्जाचं आहे, तिथे सेवा चांगली बजावली जात नाही. भवनात देखील अनेकांनी मुद्दा उपस्थित केला, गिझरच्या बाबतीमध्ये असेल, इतर सुविधांच्या बाबतीमध्ये असतील. आता हे अधिवेशन 2 दिवसात संपेल. माझं म्हणणं असं आहे की इथून पुढं तर हे प्रकार होऊ नये. त्याबाबत जे व्यवस्थापक मंडळी आहे, ज्या विभागाकडे हे काम दिलेलं आहे, त्यांनी ते अतिशय चोखपणे बजवावं. कारण आमदार हे आमदारांना वेगळं जेवण, म्हणजे सोबतचे कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ते त्यांना वेगळं जेवण, असं काही आहे का? आमदारासोबत प्रत्येक तालुक्यामधून, प्रत्येक मतदारसंघातून 5, 7 ते 8, 10 लोक तिथं आलेली आहेत. सर्वांना जेवण सारखं आहे, सर्वांना जेवण चांगलं आणि उत्तम प्रतीचं मिळावं, नाश्ता चांगल्या पद्धतीचा मिळावा या मताचा मी आहे. काय तक्रार तुम्ही करणार आहात, काही विषय मांडणार आहात? मी या बाबतीमध्ये विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे माझी लेखी तक्रार देणार आहे. ज्या व्यवस्थामध्ये त्रुटी यावेळेस होत्या त्या पुढल्या अधिवेशनाच्या वेळेस त्यांनी सुधारून घ्याव्यात. माझं म्हणणं असं नाही की त्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करा किंवा हे नाही. चुका होत असतील, कधी जाणीवपूर्वक केल्या जातात, कधी अनावधानाने होतात. आपण ही अनावधानाने झालेली चूक समजूयात, परंतु ती सतत होते याच्याकडे मी नक्कीच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन.
त्यामुळे ते प्रवीण स्वामी त्यांनी सांगितले की आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार देणार आहोत आणि आमदारांना खरं तर अनेक आमदार हे हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवासमध्ये राहत असतात आणि असं असताना अशा प्रकारचं त्यांना जर चांगलं जेवण मिळत नसेल तर त्यावर सुद्धा त्यांनी खरं तर या सगळ्या तक्रारीकडे लक्ष वेधलं आहे आणि या तक्रारीनंतर तातडीनं सुधारणा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.